नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अपक्ष गोकुळ गीते हे विधान परिषदेमध्ये निवडून आले हे आपण सकाळीच सगळ्यांनी दाखवलेलं आहे। परंतु ही निवडणूक झाल्यानंतर ते विजयी झाल्यानंतर आताच त्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची डॉक्टर साहेबांच्या समवेत भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भविष्यामध्ये जो ते निर्णय घेणार आहेत ते आपल्या समक्ष ते या ठिकाणी जाहीर करणार आहेत। आणि म्हणून मी गोकुळजी गीते यांना विनंती करतो की साहेबांच्या समवेत झालेली चर्चा आणि भविष्यातली त्यांची राजकीय वाटचाल या संदर्भामध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलावं। सर्व पत्रकार बांधवांना माझा सस्नेह नमस्कार। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचा जो निकाल घोषित झाला त्यात नाशिकची जागा या ठिकाणी मी जिंकली। या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे पराभूत झाले त्यानंतर मी आज सकाळीच या ठिकाणी आदरणीय श्रीकांत शिंदे साहेबांना, उदय सामंत साहेबांना, आमचे सहकारी उर्मेशदादा पाटील, किशोरप्पा पाटील, नाशिकचे आमदार सुहास कांते साहेब यांच्या माध्यमातून संपर्क साधला आणि त्यांच्याकडे मी इच्छा व्यक्त केली की साहेब त्या ठिकाणी मी इथं निवडून आलो आहे, जनतेने मला त्या ठिकाणी या मतदारसंघातल्या मतदारांनी कौल दिला आहे आणि माझी इच्छा आहे की त्या ठिकाणी परिषदेमध्ये मी आपला सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास तयार आहे। मग त्यांनी मला त्या ठिकाणी आज संध्याकाळी या नंदनवन बंगल्यावर साहेबांच्या भेटीसाठी बोलवलं। मी साहेबांशी पण त्या ठिकाणी प्रदीर्घ काळ चर्चा केली आणि साहेबांनी पण त्या ठिकाणी परिषदेमध्ये या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय त्या मतदारांच्या भविष्यात कामं करण्यासाठी, त्यांच्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी परिषदेमध्ये शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास त्यांनी पण त्या ठिकाणी मला परवानगी दिलेली आहे। मी आपणा सर्वांना या ठिकाणी या पत्रकार परिषदेत सांगतो आणि भविष्यात मला अजून तसं काही मी इच्छा व्यक्त केली नाही, पण भविष्यात पण संघटनेची पण काही जबाबदारी मला ॲडिशनल खासदार साहेबांनी, सामंत साहेबांनी आणि किंवा मोठ्या साहेबांनी दिली तर ती पण मी पार पाडेल अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना ग्वाही देतो। धन्यवाद। पण तुम्ही खरं तर भाजपमध्ये होतात, बंडखोरी झाली आणि त्यानंतरून तुम्ही आता निवडून आलेला आहात, त्यामुळे भाजपशी काही संपर्क झाला होता की कुठली मतं नेमकी फुटली गेली या सगळ्या संदर्भात? मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कुठलाही सक्रिय सदस्य नाही। माझ्या कुटुंबामध्ये माझे मोठे बंधू नाशिक महानगरपालिकेचे माझे नगरसेवक आहे, स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत। आता माझ्या मोठ्या वहिनी दीपाली गणेश गीते या नाशिक महानगरपालिकेच्या सदस्य आहेत, नगरसेविका आहेत। त्यामुळे सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वीच गणेश भाऊंना शब्द दिला होता की ही जागा महायुतीमध्ये आपण भाजपाला सोडू आणि त्या जागेवर गणेश गीतेंनी त्या ठिकाणी उमेदवारी करावी अशी चर्चा 1-1.5 वर्षापूर्वीच झालेली होती आणि त्या अनुषंगाने निवडणूक ज्या दिवशी सुरू झाली प्रक्रिया त्या दिवशीच गणेश भाऊंनी त्या ठिकाणी प्रयत्न पण केले होते। नंतरच्या काळात गणेश भाऊंनी आणि मी स्वतः त्या ठिकाणी शिंदे साहेबांची या निवडणूक प्रक्रियेच्या पूर्वीच गाठभेट पण घेतली होती आणि इच्छा व्यक्त केली होती की साहेब ही जागा जरी महायुतीमध्ये शिवसेनेला सुटते असं दिसतंय तर आपणच त्या ठिकाणी आम्हाला या शिवसेनेच्या वतीने तिकीट द्यावं आणि आम्हाला उमेदवारी देऊन आपण त्या ठिकाणी आमचा मार्ग सुकर करावा। पण त्या ठिकाणी साहेबांचं शब्द अंतिम असतो। साहेबांनी स्वतःशी केलेली कमिटमेंट ते कधी सोडत नाही। एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे आणि त्या ठिकाणी दाराडे साहेबांना त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश देतानाच त्या ठिकाणी या उमेदवारीचा शब्द दिलेला होता। त्यांनी सांगितलं की माझा नाईलाज आहे, मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती पण केली होती की तुम्ही थांबलं महायुतीला मदत केली तर चालेल, पण माझ्या पण कार्यकर्त्यांचा खूप आग्रह होता, त्यांची पण मानसिकता झालेली होती की निवडणूक आपण त्या ठिकाणी पुढे नेली पाहिजे आणि म्हणून मला त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करावी लागली। गणेश गीते साहेबांनी बाकी महायुतीचा धर्म पाळला, त्यांनी त्यांचा भरलेला महायुतीच्या भाजपाच्या वतीने भरलेला अर्ज त्या ठिकाणी माघारी घेतला होता। मात्र तुमची देखील वारंवार आहे ती भेट घेतली होती, उदय सामंत जी असतील त्याबरोबर गिरीश महाजन जी असतील, वारंवार तुमच्या भेटीसाठी नाशिकमध्ये ठाण मांडून देखील बसला होता, तरी शेवटच्या क्षणापर्यंत ती काही झालं नाही का की तुम्ही नंतर घरी देखील बसला होता? आज अशी एक बातमी आली की तुम्ही घरात बसून प्रचार न करता निवडून आले, काय नेमकं तथ्य आहे? नाही, हे तर सत्य आहे। माझ्या मित्रांनी, कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली। आपल्याला माहित आहे 9 जूनला त्या ठिकाणी माझ्या घरीच सामंत साहेब, गिरीश महाजन साहेब, दादा भुसे साहेब, बाकीचे पण इतर सर्व आमदार आमचे चंद्रकांत भैया रघुवंशी बसलेले, त्यांच्या उपस्थित अनेकदा मिटिंगा झाल्या। मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे, रेटा आहे का आपला विजय त्या ठिकाणी त्यांना 22 जूनला दिसत होता। मी साहेबांना पण सांगितलं की साहेब मी 22 जूनला त्या ठिकाणी 100% आमदार होतोय आणि अशा वेळेस तुम्ही एका होणाऱ्या आमदाराला त्या ठिकाणी थांबवताय
पण मला त्या ठिकाणी गिरीश भाऊ माझ्या अण्णांनी खूप आग्रह केला. मी माझा प्रचार यंत्रणा थांबवली होती, पण त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की मी कुठल्याही उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला नव्हता. तुम्ही लागलं तर रिचेक करू शकता. पण तुमच्यावर एक दबाव पण होता, पैसे वाटपाचा पण आरोप झाला, बाप काढण्याचे प्रकार झाले, त्याच्यामुळे देखील एक नाराजी सत्र होतं सगळं. 100% त्या ठिकाणी समोरचे जे माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्या मुलांनी त्या ठिकाणी खाजगीमध्ये एका नगरसेवकाला सांगितलं होतं की तो काय त्याचा बाप पण माघार घेईल. आता आज आपण प्रत्यक्ष निकाल बघितलेला आहे. मी माझ्या वडिलांना पण दुपारी त्या ठिकाणी सगळ्या टीव्ही चॅनल्सनी त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून दाखवलेलं आहे. सर, तुम्ही आता सहयोगी म्हणताय, येणाऱ्या काळामध्ये पक्षप्रवेश होईल का? थेट पक्षप्रवेश होईल का? तर सहयोगी म्हणताय आता तर मी फक्त परिषदेमध्ये उद्या त्या ठिकाणी सहयोगी सदस्य म्हणून शपथविधी घेणार आहे. भविष्यात जर मला श्रीकांत शिंदे साहेबांनी किंवा मोठ्या साहेबांनी काही जबाबदारी घेतली तर नक्की, कारण मला मी त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या कामाने प्रभावित झालेलो आहे. आणि मेन म्हणजे त्यांनी दिलेला शब्द अंतिम असतो. त्यांनी शेवटपर्यंत दराड्यांना विजय करण्यासाठी जे काही प्रयत्न केले आपण सर्व उभ्या महाराष्ट्राने ते पाहिलेले आहेत. आणि मी पण त्या ठिकाणी वास्तविक साहेबांचा शब्द धरला असता तर कदाचित आज या ठिकाणी मी दिसलो नसतो. पण धर्म युतीचा महायुतीचा होता, ती जागा खरं तर शिवसेनेला सुटली आणि त्याचमुळे कुठेतरी तुम्ही शिवसेनेत येण्याचा हा प्रयत्न आहे का तुमचा? तुम्ही काही म्हणू शकतात, पण नक्की मी साहेबांच्या कामाने पूर्वीपासून प्रभावित आहेत. आमचे गणेश भाऊ त्या ठिकाणी स्थायीचे सभापती असताना अनेकदा माझी साहेबांची गाठभेट झालेली आहे. त्या माध्यमातून त्यांचा काम करण्याचा जो स्टॅमिना आहे आणि आलेल्या प्रत्येक माणसाला ते न्याय देतात. त्यामुळे मी माझी पहिल्यापासून मानसिकता होती की भविष्यात साहेबांसोबत काम करावं. घराच्या कुटुंबामध्ये एक उमेदवारी आहे, त्यामुळे दुसरी उमेदवारी देऊ नका हा पहिल्यापासून एक आग्रह होता आणि त्याचाच हा रोष होता आणि तोच रोष पाहायला मिळाला असं म्हणायचं का? नाही, साहेबांना काही गोष्टी त्या ठिकाणी माहीत केल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे ती उमेदवारी दिलेल्या शब्दामुळे साहेबांना त्या ठिकाणी पुढे न्यावं लागली. पण उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी होती ती या ठिकाणी आपल्याला माझ्या निकालातून आपल्याला जाणवते दिसते. भाजपच्या काही लोकांनी तुम्हाला संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला, अशा सुद्धा बातम्या सकाळपासून येत नाही, असा काही माझ्या कुठेही प्रयत्न झालेला नाही आणि कुणी मला संपर्क पण तुम्हाला फोनच आला नाही. आला असेल तर माझ्या मोठ्या बंधूंना माहीत. मला मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कुठेही सक्रिय सदस्य नाही. मी वारंवार सांगतोय पहिल्या दिवसापासून. मन वळवण्यासाठी तुम्ही अपक्ष बिलकुल नाही. सर, संध्याकाळपासून बातम्या होत्या की तुम्ही पक्षप्रवेश करणार आहात, का नाही झाला? काही टेक्निकल किंवा नाही, याबद्दल मला काही माहिती नाही. तुम्ही सक्रिय शिवसेनेमध्ये होणार असं म्हणायचं का आता येत्या काळात? भविष्यात मला संधी दिली तर नक्की होईल. हिंदी माझी इतकी चांगली नाही. श्रीकांतजी, भविष्यात संधी दिली तर ते म्हणतायत की पक्षामध्ये येईल, काय नेमकं आहे सत्य? मी सर्वप्रथम तर गोकुळजी गीते यांचं अभिनंदन करतो. आजच त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे. निवडणुकीमध्ये यश अपयश जे आहे ते येत असतं. अशा परिस्थितीमध्ये गोकुळ गीते हे जे आहेत हे निवडून आले आणि निवडून आल्या शिंदेसाहेबांची भेट त्यांनी घेतली. शिंदेसाहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन ते आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतात. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं की शिंदेसाहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता गोकुळ गीतेजी शिंदेसाहेबांच्याच कामावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी काही जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ही त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये हा सगळा निर्णय जो आहे हा शिंदेसाहेब घेतील. आता काही कमिटमेंट देण्यात आली आहे, कारण काही टेक्निकल कारणामुळे काय तुमचं असं नेहमी कमिटमेंट 6 खासदार आले, एवढे आमदार आले, प्रत्येकाला काही कमिटमेंट देत बसणार. शिवसेनेने डबल धमाका केला. शिंदे साहेबांवरती विश्वास आणि शिंदे साहेबांची कामाच्या प्रति कमिटमेंट हेच गमक जे आहे हे सगळ्यांना जे आहे हे शिवसेनेमध्ये खिचून आणते. प्रत्येक जण काय बोलणार, मला मंत्री करा, प्रत्येक जण मला असं वाटतं का? अरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमिटमेंटवरती नाही. कमिटमेंट म्हणजे कामाच्या प्रति कमिटमेंट असते. शिंदे साहेबांबरोबर जो जोडला जातो त्याच्या प्रति कमिटमेंट असते शिंदे साहेबांची. जशी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रति कमिटमेंट होती, शेवटपर्यंत जी आहे ती कमिटमेंट जी आहे ही शिंदे साहेबांनी पाळली त्या ठिकाणी. आणि शब्द जो दिला होता हा शब्द दिल्यामुळे जो आहे हा महायुतीचा उमेदवार जो आहे तिकडे बदलला नाही. महायुतीचा उमेदवार ज्याला कमिटमेंट दिली होती त्याच्या बाजूने जे शिंदेसाहेब जे आहे हे शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले. पण तुम्हाला माहिती आहे निवडणूक आहे,
या निवडणुकीमध्ये हार येते, जीत असते, यश अपयश या सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बघून आपण पुढे जायचं असतं. आणि त्याच्यातूनच आज गोकुळ गीतेजी या ठिकाणी आले, शिंदे साहेबांना भेटले. सविस्तर चर्चा जी आहे शिंदे साहेबांबरोबर झाली. उदय सामंतजी या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर उर्मेशजी पाटील असतील, त्याचबरोबर आमचे सूर्यवंशीजी आहेत, रघुवंशीजी आहेत, त्याचबरोबर आमचे आमदार किशोरप्पा पाटील जे आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते. शिंदे साहेबांशी सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पक्ष पुढे वाढीसाठी जो आहे हा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. पण दराडेंची मनधरणी करण्यात जाणार नाही. सकाळी दराडे बोलताना म्हटले की घात झाला, विश्वासघात झाला. बघा, मला वाटतं जेवढी ताकद पक्षाने आणि युतीने महायुतीने लावायची होती ती सर्व ताकद जी आहे ती महायुतीने त्या ठिकाणी लावली. तरी देखील त्या ठिकाणी पराभव झाला आणि गोकुळजींचा त्या ठिकाणी विजय झाला. पण दराडेंची मनधरणी तीन नेते तर त्यांच्याशी साहेबांचं बोलणं ऑलरेडी झालेलं आहे. माझा पराभव केला असं दराडेने आरोप केला. बघा, माणूस जेव्हा पराभव होतो तेव्हा वेगवेगळे इमोशन्स जे आहेत त्या सगळ्या गोष्टी समोर येत असतात आपल्या. तर मला वाटतं त्यांना देखील जे आहे शिंदे साहेब त्यांच्या परीने जे आहे ते हँडल करतील, बोलतील त्यांच्याशी आणि त्यांना देखील विश्वास देतील. शिवसेनेचा आज डबल धमाका बघायला मिळाला, डबल धमाका. काही वेळा 6 खासदार आता लगेच हा पक्ष धमाकेवरती धमाके होतच राहणार आहे. आतापर्यंत 4 वर्ष धमाकेच करतोय आम्ही. आगामी ट्रेलर आहे. महापालिका हा, शिंदे साहेब म्हणतात ये तू बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मिशन मुंबई महापालिका असणार आहे पालिकामध्ये. आणि तुम्हाला आज बस नाही झालं का? 2-2 न्यूज, एवढ्या मोठ्या नॅशनल न्यूज किती एकाच दिवसात पाहिजे तुम्हाला? उद्या काहीतरी घ्या, परवा घ्या, तेरवा घ्या. मिशन महापालिका असणार आहे का पुढे? मिशन महापालिका असणार आहे. आणि थोडं तुम्ही पण आज थकले ना सकाळपासून ब्रेकिंग करत 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 किती फिरताय. आता आज आराम घ्या, शांती करा. उद्या आपण नवीन सुरुवात परत करू. हिंदी में क्या सुन रहे हैं आपको? आज माननीय उप मुख्यमंत्री और हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में नवनिर्वाचित एमएलए गोकुल गीते जी इन्होंने शिंदे साहब से बातचीत की, शिंदे साहब को मिले और उन्होंने एक इच्छा यहाँ पर प्रकट की कि आने वाले समय में शिंदे साहब के नेतृत्व में वो काम करेंगे, शिवसेना के सहयोगी सदस्य बनकर. हमें बहुत खुशी है कि आज वो यहाँ पर आए, शिंदे साहब को मिले. मैं उनका तहे दिल से अभिनंदन करता हूँ, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. हालांकि एक तरफ महायुति के उम्मीदवार दराड़े जी थे, उनके साथ महायुति के पूरे नेता थे. इलेक्शन जो है महायुति ने वहां पर लड़ी, लेकिन महायुति का उम्मीदवार वहां पर पराभूत हुआ. इलेक्शन में हार और जीत होती रहती है. ये हार और जीत क्यों हुई हार, उसके क्या क्या तथ्य है, उसमें जो है महायुति डिटेल में जाएगी, किसने क्या काम किया, किधर हम कम पड़े. लेकिन आज खुशी की बात यह है कि गोकुल गीते जी हमेशा शिंदे साहब के नेतृत्व में काम करना चाहते थे और आज जीतने के बाद तुरंत वो मुंबई आए और शिंदे साहब से यहाँ पर मिले. उन्होंने बिना किसी कमिटमेंट के, किसी इच्छा प्रकट किए यहाँ पर सहयोगी सदस्य बनकर किस प्रकार से आने वाले समय में शिंदे साहब जो कुछ रिस्पॉन्सिबिलिटी देंगे वो रिस्पॉन्सिबिलिटी पूरी ताकत के साथ पार करने का काम वो करेंगे. गोकुल गीते जी में एक अलग क्षमता है काम करने की और हमें 100% यकीन है आने वाले समय शिवसेना को भी मजबूत करने के लिए शिंदे साहब के नेतृत्व में वो काम यहाँ पर करेंगे. मैं उनका फिर से एक बार धन्यवाद अदा करता हूँ, यहाँ पर स्वागत करता हूँ. देखिए, इसके अंदर उदय सामंत जी शुरुआत से पूरे प्रोसीजर में थे. सब सुबह तक जब तक वोटिंग नहीं हुई तब तक शिंदे साहब ने भी लास्ट के दिन जाकर सभी उम्मीदवारों को शिंदे साहब मिले, उनसे बातचीत की. तो स्टार्ट टू एंड जो है महायुति के सभी नेता, शिंदे साहब भी वहां पर थे, हमारे गिरीश महाजन भी थे
और मुख्यमंत्री जी खुद वहाँ पर बात कर रहे थे। तो हर एक इलेक्शन में किसी की हार होती है, किसी की जीत होती है। हार क्यों हुई इसके डिटेल्स में जो है हम जाएंगे और पता चलेगा हमें कि कहाँ पर हम कम पड़े। श्रीकांतजी, एक मराठीतला एक शेवटचा प्रश्न. हां. आज आप जीत कर आए हैं, आपने इच्छा व्यक्त की है कि आप शिवसेना के घटक दल के रूप में काम करेंगे। पहले तो आपका अनुभव और आप पर जो लगे थे आरोप कि आपने पैसे बांटे, तमाम तरह की चीज़ें हुई। ऐसे तो कोई आरोप मुझ पे डायरेक्ट हुए नहीं, इसके बारे में मुझे कोई पता नहीं। आज हुए होंगे तो आज मैं बिजी था, आनंद उत्सव में शामिल था, तो मुझे इस चीज़ों के बारे में अभी आपके माध्यम से पता चल रहा है। बाकी मैंने आपको मराठी माध्यम को बताया कि ये जो चुनाव शुरू हुआ तो उसके शुरुआती में मैंने मेरे और बड़े भाई जो बीजेपी के सक्रिय सदस्य थे उन्होंने शिंदे साहब से कांटेक्ट किया था और हमने इच्छा प्रकट की थी कि अगर यूपी में ये जगह शिवसेना को जाती है तो आप हमारा कैंडिडेट वहाँ पे आप सोचें। लेकिन वहाँ पे उन्होंने दाराडी जी को पहले ही शब्द दिया था और वो उस शब्द पे अटल रहे। बाद में मैंने वहाँ पे इंडिया पे कैंडिडेट के तहत मैंने नॉमिनेशन दाखिल किया था। आज मैं चुन के आया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.